तर नमस्कार सर्वांना. आज आहे गुरुवार. तर आम्ही आणि माझी दीदी आम्ही गेलो होतो स्वामींच्या मंदिरात. दुपारचे 12 वाजून गेले होते, पण मंदिरात गेल्याशिवाय काही करमत नाही आम्हाला. तर एका स्वामी भक्ताला दर गुरुवारी मंदिरात जर नाही गेलं तर करमत नाही, त्यामुळं मला तरी करमत नाही. त्यामुळं मी दर गुरुवारी न चुकता जात असते मंदिरामध्ये स्वामींच्या. तर आज गेलो होतो दुपारी, पण ऊन खूप होतं, पण दर्शन पण खूप छान झालं. देव काही सहज भेटत नसतो. मंदिरात गेल्यावर खूप बरं वाटलं. स्वामींची अशी पूजा बघून खूप छान पूजा केली होती आज, आणि रांगोळी पण फुलांची खूप छान होती मंदिरामध्ये. उशिरा गेलो होतो, मात्र दर्शन घेणं महत्त्वाचं होतं. तर हे बघा, आमचं दर्शन झालं आहे खूप छान. आणि आज प्रसादासाठी पण थोडी केळी घेऊन गेलो होतो. आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना. एकदम शांत असं वाटतं मंदिरात गेल्याच्या नंतर. आणि मंदिरात बंद केलं होतं, म्हणजे मंदिर दुपारी 12च्या नंतर बंदच होतं, पण गेलं की थोडं दर्शन वगैरे घेतलं की मनाला बरं वाटतं. त्याच्यामुळे मी मंदिरात गेले होते. आणि जोवर माझा भाऊ येत नाही घरी तोवर मी मंदिरात जात राहणार आहे. असं म्हणजे आज जाऊन त्याला 5 वर्ष होत आहेत, पण नित्यनेमाने मी मंदिरात जाते आणि स्वामींपुढं दर्शन घेते जाऊन. मला बरं वाटतं आणि एक ऊर्जा येते काम करायला कुठलेही. तुम्हाला स्वामी मंदिरात अशी शांतता जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच जवळच्या स्वामी मंदिरात जाऊ शकता. आणि खूप सुंदर असा अनुभव येतो बघा, प्रचिती पण येते स्वामींची. आणि बाकी काय सांगू मी स्वामींबद्दल. स्वामी जगाचे स्वामी आहेत, आपण त्यांच्यासमोर काय शून्य आहेत, पण स्वामी आपल्या पाठीशी आहेत तर सगळं जग आपल्याला जिंकता येते. ही पण एक श्रद्धेचा भाग आहे, आणि श्रद्धा ठेवावी, कारण श्रद्धेशिवाय जगात दुसरं काहीच नाही असं मला तरी वाटतं. श्री स्वामी समर्थ. दुसरी गोष्ट एक आवर्जून सांगावीशी वाटते इथं. आयुष्यात खूप संकट येतात मैत्रिणींनो, पण कुणाच्या दारात जाण्याऐवजी, कुणाच्या समोर हात पसरण्याऐवजी स्वामी मठात जा आणि स्वामींना भरभरून आपलं दुःख सांगा. स्वामी कधीच आपल्याला खाली हात पाठवणार नाहीत. आपली ओंजळ आपली भरूनच देणार स्वामी, आणि त्या दुःखातून आपल्याला मार्ग नक्कीच शोधून देतील. त्याच्यामुळं मी स्वामी मंदिरातच जात असते, ना की कुणाच्या दारात. हा अनुभव आहे माझा. गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये माझ्यावर जे काही संकट आलेत किंवा माझ्या कुटुंबावर जे काही संकट आलेत ते स्वामींनी अगदी माझे सोडवलेले आहेत. त्यामुळं प्रचिती भरपूर आलेली आहे मला, आणि मी गुरुवारी त्यामुळे जाते. आता सांगताना पण तुम्हाला माझ्या अंगावर काटा येते आणि रडायला म्हणजे डोळ्यातून पाणी येते, पण तीच सत्य परिस्थिती आहे. जरी नातेवाईकांनी साथ सोडून दिली, कुणीही साथ सोडून दिली, तरी पण स्वामी आपला साथ कधीच सोडत नाहीत मैत्रिणींना. आणि खूप छान प्रचिती आलेली आहे मला तरी. तर मी असं ठरवलेलं आहे की स्वामी मंदिरात जाताना कधीच खाली हात जायचं नाही, कारण आपल्यासारखे बरेच भाविक भक्त येतात. आणि कसं असतं, प्रचिती येणं खूप महत्त्वाची आहे. आणि स्वामींच्या मंदिरात गेल्यानंतर स्वामी कधीच आपल्याला खाली हाताने पाठवणार नाही. एवढं तर मला म्हणजे संपूर्ण जगात जर कोणी नसेल मंदिरामध्ये तर स्वामी असतात. तर मैत्रिणींनो, दुसरी प्रचिती म्हणजे माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालं होतं गेल्या 3 वर्षापूर्वी. तेव्हा पण स्वामींनी मला खूप छान प्रचिती दिली होती. माझ्या वडिलांचं सक्सेसफुल ऑपरेशन झालं, आणि आज त्यांचं आरोग्य उत्तम आहे. बायपास सर्जरी म्हणजे खूप मोठी सर्जरी आहे, आणि स्वामींनी मला त्यावेळेला पण खूप छान प्रचिती दिली. श्री स्वामी समर्थ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामीराया पण माझे एक वडीलच आहेत. आणि अक्कलकोटला जाण्याचं जवळपास आता योग येतच आहे, तर अक्कलकोटला पण मी जाईन.